हे बघा फ्रंटने असं काय आता दिसते घर. बांधकाम झाल्याच्या नंतर अजून एक साईड राहिली शिल्लक, ते पण उद्यापर्यंत पूर्ण संपूर्ण होऊन जाईल. हे बघा, तर इकडचं सगळं बांधकाम आहे ते फायनल झालेलं आहे. आपल्याने हा चिरा आपण यूज करतो आहे, त्या साईडला पण सेम तसंच टाकून घेतला आहे. हे बघा, ते आपला नाही तो जरी खालच्या घरातला आहे त्या स्वतः. हा जो चिरा आहे खूप हेवी आहे, पूर्ण ह्याच्यामध्ये कुठे जास्त होल तुम्हाला दिसणार नाही, पूर्ण प्लेन आहे, एकदम भरीव चिरा आहे. हे बघा, तसं हे आपलं बांधकाम बऱ्यापैकी फायनल झालेलं आहे. लेंटर लेवलपर्यंत यायला फक्त एका दिवसाचंच आपल्याला हे वेळ घ्यावं लागेल, त्याच्यानंतर ते फायनल होऊन जाईल. हे बघा, तर हे एंट्रीज आहेत. समोर 2 मोठ्या विंडो, त्या साईडला राईट साईडला एक 7 फुटाची विंडो, या 2 6 फुटाच्या विंडो आहेत. किचनला 2 मोठ्या विंडो असतील, 5 फुटाच्या 5x5च्या मोठ्या विंडो असतील. आणि इथून एंट्रन्स आपल्याला समोर मिळून जातो. हाईट जराची फाउंडेशनची आहे ते 3 फुटापर्यंत आलेले आहे. हे बघा, ही 3 फुटापर्यंत हाईट फाउंडेशनची आलेली आहे. हे बघा, इकडून तर इकडे डीप होती खरी, तर ह्या डीपला आपण थप्पी तोंडी यूज केला आहे खालती, आणि सगळं थप्पीमध्येच केलं आहे. ते इथे फाउंडेशनला रिंग नाही आहे आपली, वरती आपल्याला रिंग आहे लेंटर लेवलला, म्हणजे इन फ्युचर ते वरती वाढवू शकतो. आता काही हरकत नाही, त्याच्यावर तुम्ही वाढवलं तरी काही फरक पडत नाही. सगळं मजबूतच आपण काम केलेलं आहे. सगळी त्याचं प्रमाण आहेत काम करण्याचे, म्हणजे माल वगैरे त्याचं सगळं बरोबर वापरलेलं आहे त्याच्यामुळे. तर आता आपल्या कामगारांची सुट्टी झालेली आहे. एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं सौरभ काताळकर ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आता मी गुहागरमध्ये आहे, वरवेलीच्या साईडवर आपल्या. तर तिथलं बांधकाम आहे ते कितपत झालं आहे ते तुम्हाला मी आज ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. तर ही जी व्हिडिओ आहे ती शेवटपर्यंत नक्की बघा. आता लेंटर लेवलपर्यंत आपण बऱ्यापैकी आलो आहे, आणि उद्याच्या दिवसामध्ये संपूर्ण ते लेंटर लेवलचं जे बांधकाम आहे ते फायनल होणार आहे. तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज संपूर्ण दाखवतो. तर चला. तर हे बघा मित्रांनो, आता वरती बांधकामावर मी चढलेलो आहे, आणि आता जी हाईट आहे ती आपली 7-7.5 फूट झालेली आहे. आणि रिंग टाकली आणि त्याच्यावर 2 लाईनला 8.5 फूट, 8 ते 8.5 फूट हाईट होईल. म्हणजे आता लेंटर आता ह्या जी आपली ही हाईट आहे त्या हाईटवर आपल्याला लेंटर टाकायचे आहेत आता. सो आता ही लेंटर लेवलची हाईट आहे, संपूर्ण तुम्हाला दिसेल. उद्याच्या दिवसामध्ये ते सगळं आहे ना, तिथे विंडो 2 पडतील किचनला, आणि ते सगळं संपूर्ण फायनल होईल. ह्या समोरच्या विंडो आहे, म्हणजे थोडंच बांधकाम आहे उद्याच्या दिवसामध्ये. ते मला वाटतं दुपारपर्यंत सगळं हे फायनल करतील. ते चिरा पण बऱ्यापैकी इथे आता स्टॉकला आहे आपल्या. आता वरती मी बांधकामावर चढलो आहे, जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित दिसेल. तर 12 दिवसामध्ये, 12 ते 13 दिवसामध्ये, तेवढे पण नाही झालेत म्हणा, 10 दिवस झालेत. 10 दिवसामध्ये एवढं आपलं हे जे बांधकाम आहे थप्पीमध्ये, तर लेंटर लेवलला फायनल झालेलं आहे. आणि आत्ता पण 5:30-6, पावणे 6 झालेत. तर अजून काम चालू आहे आपलं. हे बघा, अजिबात आळस नाही कामामध्ये. प्रॉपर सिमेंट पण आपण जी क्वांटिटी आहे सिमेंटचं जे प्रमाण आहे ते पण अधिक वापरलेलं आहे. 20 घमेलांमध्ये हे 2 गोणी टाकतात, 2 ते 1.5 गोणी आपली टाकली, म्हणजे जेणेकरून जे पहिलं जे काम होतं यांचं, पहिलं पण हे घर आपण तोडून सगळं संपूर्ण उभं केलं आहे. तर पहिलं जे काम होतं त्याच्यामध्ये पण सिमेंटचं प्रमाण आहे ते खूप वापरलं होतं, आणि त्याच्यामुळे काम जे आहे ते मजबूत झालं होतं. तर आता पण आपण सेम तसंच करतो आहे. मटेरियलमध्ये कोणतीही कंजूसी नाही आहे, सगळं सिमेंट वगैरे व्यवस्थित प्रमाण जास्तच वापरतो आहे सिमेंटचा. त्याच्यामुळे जे बांधकाम आहे आपलं ते प्रॉपर आणि थप्पीमध्ये आहे, त्याच्यामुळे काही अजून टेन्शनच नाही. चिराची साईज पण, चिरा पण खूप हेवी आहे आपला. जो हा आपण चिरा यूज केला आता तो खूप हेवी आहे. आता मी सगळं वरती चालून दाखवते तुम्हाला. 7 फुटाच्या हाईटवर मी आहे, आणि जे आपले दरवाजे आहेत ते सगळे हातावर आपण लावून घेतले आहेत. हे दिसतील तुम्हाला, लाकडी दरवाजे आहेत, फ्रेम आहेत. एकूण 4 फ्रेम आपण लाकडी लावलेले आहेत. समोर फ्रंटला एक मोठी विंडो लावलेली आहे 3.5 फुटाची. आतमध्ये 3 फूट आपल्याला कोट्यामध्ये मिळून जाईल. आणि इथे पण तशीच, ओटीवर पण तशीच लावलेली आहे 3.5 फुटाची, ती पण कोट्यामध्ये आपल्याला 3 फूट मिळून जाईल. सगळं बाकी बरोबर सेमच आहे. त्या ही ह्या साईडची देवरूमची आणि बॅक साईडची आहे ती छोटी आहे थोडी, म्हणजे ह्या समोरच्या ओटीवरची. आणि फ्रंटची जी आहे ती आपण मोठी ठेवलेली आहे विंडो, असं केलेलं आहे. हे बघा, तर असं सगळं हे केलेलं आहे. आणि तुम्हाला वरतून मी स्ट्रक्चर दाखवतो. खरं तर तो फ्रंटमधून तुम्ही आतमध्ये आलात की ही समोरची पडवी आहे, ही पडवी झाली. त्याच्यानंतर तिथूनच एंट्री आपण किचनमध्ये दिले. आपलं किचन आहे. सो ते 2 झाले. त्यानंतर ही ओटी आहे, म्हणजे ओटी आहे. ओटीवरचा हा दरवाजा, म्हणजे तो खुला पॅसेज राहणार आहे. त्याच्यानंतर डायरेक्ट आपण हॉलमध्ये येतो आहे मजघरामध्ये, आणि तिथून आपल्याला देवरूम मिळून जाईल. या साईडला देवरूम मिळतं, तिथून किचन, टॉयलेट, बाथरूममध्ये जायला अजून एक दरवाजा मिळतो आहे. म्हणजे तो तिथे एक एमर्जन्सीसाठी आहे, आणि हा कॉमन आहे इथून आतमध्ये जाण्यासाठी. तिथे आतमध्ये टॉयलेट, बाथरूम आहे, ते काम करतात तिथे. सो इथून हॉलमधूनच परत एंट्री आहे, ते आपल्या रूममध्ये आहे. हे बघा, हा सगळ्यात मोठा रूम आहे आपला. 13x8चा हा 13x8.5चा आपला हा रूम आहे. 8चा हा आपला रूम आहे. साईज आता पहिली साईज आपण कोडीमध्ये जी डिसाईड केली होती, त्याच्यामुळे आता साईज काय थप्पी केले, त्याच्यामुळे थोडी साईज कमी झाली बांधकामाची, असं झालं. तर ह्या साईडला हा मोठा रूम झाला. त्याच्यानंतर इकडे आता वरतूनच दाखवतो तुम्हाला, इकडे आपला सेकंड रूम भेटून जातो.
हे 8x9चा हा सेकंड रूम आहे. त्याला डायरेक्ट बाहेर जाण्यासाठी तिकडे दरवाजा आणि त्याला एकच विंडो आपण दिले. त्या रूमला आपण 2 विंडो दिल्यात. बॅक साईडला एक आहे आणि राईट साईडला एक आहे. इकडून बघितलं तर राईट साईडला आहे, त्या साईडून बघितलं तर लेफ्ट साईडला आपल्याला ती विंडो मिळून जाईल. तर ह्याला 2 दरवाजे आहेत आणि इथे एक विंडो आहे, फक्त एकच पडले. त्याच्यानंतर थर्ड आपला जो रूम आहे, बेडरूम आहे, तो आहे 10x9चा तो रूम आहे. अजून मोठा भेटला असता, कारण की साईज आपल्याकडे जेवढी होती त्याच्यामध्येच आपण ॲडजस्ट केलं आहे आणि बांधकाम थप्पी आहे त्याच्यामुळे साईज आपल्याला थोडी कमी मिळाली. तर असं हे सगळं केलेलं आहे. आणि ह्याला आपण 2 विंडो दिल्या 4x5च्या. ह्या 2 मोठ्या विंडो आहेत. हाईट बघा, विंडोची हाईट आहे ती जरा जास्त ठेवले, जेणेकरून हवा आहे ती खेळती राहिली पाहिजे. आणि लेंटर लेवलला सगळं समान केलं आहे, त्याच्यामुळे ते हाईट आपली वाढलेली आहे. तर हे आपले 3 रूम इथे झालेले आहेत. थर्ड रूम झालेला आहे. आणि आत्ता आपण देवखोलीकडे जाऊया. अरे बघा, आता वरती चढून दाखवतो. ही देवखोली आहे आपली 5x6ची. ही आपली 5x6ची आपली ही देवखोली असेल. तिला तिथे एक मोठी विंडो दिली, ती पण लेंटर लेवलला जी हाईट आहे आपली त्याच हाईटला आपण तिला सेम घेतलेली आहे. आणि समोरच्या जे विंडो आहेत त्या पण तुम्हाला खाली उतरून प्रॉपर दाखवतो. मी वरती चढलो आहे, ते आता खाली उतरतो. आता खाली उतरलो आहे. हे बघा, एवढी हाईट आहे. तर एवढ्या हाईटवर आता चढून मी तुम्हाला सगळं दाखवत होतो. आणि ही आता आपली आहे ती देवरूम आहे. या साईडला ही देवरूम, तिला इथे एक विंडो आहे. त्याच्यानंतर या साईडला आपला जो थर्ड बेडरूम आहे त्याला 2 विंडो आहेत. त्या 2 विंडो हे बघा, इकडे बॅक साईडला एक आणि या साईडला राईट साईडला एक, समोरून राईट साईडला. सो इथे एक दरवाजा पण, म्हणजे आतमध्ये एंटर करायला आपल्याला हा 9x10चा आपला रूम आहे हा वाला. सो आता मी हॉलमध्ये आहे. हे बघा, इथून सगळे दरवाजे आहेत ते आपल्या एंट्रन्स म्हणजे मिळून जातात दरवाजे. आतमध्ये बाहेर असं जाण्यासाठी मेन आहे इथूनच. असं आहे. आता मी बाहेर येतो, डायरेक्ट बाहेर येऊनच तुम्हाला दाखवतो. तर हे बघा, एवढ्या मोठ्या आपल्या इथे विंडो आहेत. ही 7 फुटाची मोठी विंडो आहे, म्हणजे जेणेकरून पहिलं जे पारंपरिक आपलं जे घर होतं त्या पद्धतीने तिथे मोठ्या विंडो वगैरे ठेवल्यात. आणि इथून हे सगळं आपल्याला बाहेर बघायला मिळून जाईल, रस्ता वगैरे. हे जेणेकरून आपण ते कसं ठेवलं, एक स्टेप खाली ठेवली याची, ती एक स्टेप खाली असेल. म्हणजे हा दगड आहे, त्याच्या खालची कॉर्नर आहे, त्या लेवलला आपण ते ठेवलं. एक स्टेप खाली आहे, त्याच्यामुळे हे थोडं तुम्हाला खाली दिसेल, डीपला दिसेल. आणि ह्या मोठ्या विंडो ठेवल्या त्या 6x5च्या विंडो आहेत. 6x5च्या ह्या 2 मोठ्या विंडो ठेवल्यात. असं केलं. आणि इथूनच आपला किचन आहे. हे बघा, या किचनमध्ये एंट्री मिळून जाते आपल्याला. बांधकाम सगळं थप्पी केलं आपण प्रॉपर. खाली आपण जे फाउंडेशन केलं त्यावेळी तोंडी थप्पी आपण यूज केला आहे. चिरा ही समोरची लाईन, त्या साईडला जो खड्डा होता तिकडे डीप होती जास्त, त्याच्यामुळे तिकडे तसं केलं आहे. थप्पी तोंडीची आपण फाउंडेशनची लाईन लावलेली आहे. बांधकाम तसं केलेलं आहे. आणि जो आपला दगड आता यूज करतो आहे आपण तो खूप हेवी आहे, म्हणजे एका चिरापेक्षा डबल वजन आहे. 40 किलोचा चिरा असतो तर आता 70 किलोचा वाटतं, असं जास्त वजन झालेलं आहे. हे बघा, फ्रंटने पण तुम्हाला दाखवतो. प्रॉपर जवळचा रस्ता आहे. ते सिमेंट पण इथेच उतरून घेतलं 50 गोणी. हे बघा, फ्रंटने असं काय आता दिसते घर. बांधकाम झाल्याच्या नंतर अजून एक साईड राहिली शिल्लक, ते पण उद्यापर्यंत पूर्ण संपूर्ण होऊन जाईल. हे बघा, तर इकडचं सगळं बांधकाम आहे ते फायनल झालेलं आहे. आपल्याने हा चिरा आपण यूज करतो आहे, त्या साईडला पण सेम तसंच टाकून घेतला आहे. हे बघा, ते आपला नाही, तो जरी खालच्या घरातला आहे त्या. स्वतः हा जो चिरा आहे खूप हेवी आहे. पूर्ण ह्याच्यामध्ये कुठे जास्त होल तुम्हाला दिसणार नाही, पूर्ण प्लेन आहे, एकदम भरीव चिरा आहे. हे बघा, तसं हे आपलं बांधकाम बऱ्यापैकी फायनल झालेलं आहे. लेंटर लेवलपर्यंत यायला फक्त एका दिवसाचंच आपल्याला हे घ्यावं लागेल, त्याच्यानंतर ते फायनल होऊन जाईल. हे बघा, तर हे एंट्रीज आहेत. समोर 2 मोठ्या विंडो, त्या साईडला राईट साईडला एक 7 फुटाची विंडो, या 2 6 फुटाच्या विंडो आहेत. किचनला 2 मोठ्या विंडो असतील, 5 फुटाच्या 5x5च्या मोठ्या विंडो असतील. आणि इथून एंट्रन्स आपल्याला समोर मिळून जातो. हाईट जराची फाउंडेशनची आहे ते 3 फुटापर्यंत आलेले आहे. हे बघा, ही 3 फुटापर्यंत हाईट फाउंडेशनची आलेली आहे. हे बघा, इकडून तर इकडे डीप होती खरी, तर ह्या डीपला आपण थप्पी तोंडी यूज केला आहे खालती, आणि सगळं थप्पीमध्येच केलं आहे. इथे फाउंडेशनला रिंग नाही आहे आपली, वरती आपल्याला रिंग आहे लेंटर लेवलला, म्हणजे इन फ्युचर ते वरती वाढवू शकतो. आता काही हरकत नाही, त्याच्यावर तुम्ही वाढवलं तरी काही फरक पडत नाही. सगळं मजबूतच आपण काम केलेलं आहे. सगळी त्याचं प्रमाण आहेत काम करण्याचे, म्हणजे माल वगैरे त्याचं सगळं बरोबर वापरलं आहे त्याच्यामुळे. तर आता आपल्या कामगारांची सुट्टी झालेली आहे. आत्ता वाजलेत किती सांगतो तुम्हाला, 6:02 झालेत, बरोबर 6:02 झालेले आहेत. आता आपल्या कामगारांची जी सुट्टी आहे ती झालेली आहे. हे बघा, आजच्या दिवसामध्ये सगळं तुम्हाला ब्लॅक ग्रीन असं दिसतं आहे ना, ते सगळं आजच्या दिवसामध्ये सगळं बांधकाम केलेलं आहे. पटापट काम आपलं म्हणजे आटपते.
हे बघा, अरे मामा असं काय हे काम झालेलं आहे. आणि तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मला नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. उद्याच्या दिवसामध्ये संपूर्ण आपलं जे बांधकाम आहे ते फायनल होईल बऱ्यापैकी, कारण की लेंटर लेवलला आपण येऊ. त्याच्यानंतर रिंग ओतल्याच्यानंतर वरचं बांधकाम चालू व्हायला. हाईट आहे ती आपली 10 फुटापर्यंत असणार आहे. आणि बॅक साईड म्हणजे किचनची ती पडवी आहे त्या साईडची मागची ते 8 फुटापर्यंत असेल, कारण की त्यांना स्लोप वेगळा आहे आणि वरचं जे आहे ते 4 पागी आहे त्याच्यामुळे. तर सगळी अपडेट तुम्हाला मिळत राहील. आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला मित्रांनो, बाय बाय.